ॐ भीष्मद्रोणतटा जयद्रथजला गान्धारनीलोत्पला शल्यग्राहवती कृपेण वहनी कर्णेन वेलाकुला अश्वत्थामविकर्णघोरमकरा दुर्योधनावर्तिनी सोत्तीर्णा खलु पाण्डवैरणनदी कैवर्तकः केशवः पाराशर्यवचः सरोजममलं गीतार्थगन्धोत्कटन् नानाख्यानककेसरं हरिकथा सम्बोधनाबोधितम् लोके सज्जनषट्पदैरहरः पेपीयमानं मुदा भूयाद्भारतपङ्कजं कलिमलं प्रध्वंसिन श्रेयसे मूकं करोति वाचालं पङ्गुल्लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। ॐ श्री परमात्मने नमः। नमस्कार श्रोते हो, माधवी रघुवीर या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अतिशय मनापासून सानंद स्वागत करत आहे. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे या उपक्रमाच्या माध्यमातून आपण दर सोमवारी भेटतोय रात्री 8 वाजता आणि भगवद्गीतेतल्या प्रत्येक अध्यायातल्या प्रत्येक श्लोकाचा अभ्यास करण्याचा, निदान त्याच्यावर विचार विनिमय करण्याचा प्रयत्न करतोय. आणि असं करत करत जवळजवळ मध्यापर्यंत आपण आज आलेलो आहोत. 35 श्लोक झालेले आहेत. 18व्या अध्यायात एकूण 78 श्लोक आहेत आणि त्याच्यातले 35 झालेले आहेत. आणि आज पुढचे 3 किंवा 4 होतील, म्हणजे 39पर्यंत आलो तर जवळजवळ मध्यावर आपण आज आलेलो आहोत. हे सगळं करत असताना प्रत्येक अध्याय काहीतरी शिकवणार आहे. उपदेश जरी अर्जुनाला केला असला तरी प्रत्येक वेळेस आपल्याला त्याच्यातून नवनवीन रत्न सापडत जातात. कारण गीता हा रत्नाकरच आहे. या भवसागर याच्यात हा रत्नाकरामध्ये जितक्या बुड्या माराल तितकी नवनवीन रत्न, अमोलिक रत्न आपल्या हाती लागतात आणि आपलं जीवन उजळून निघतं. आणि म्हणूनच ही विचार मौक्तिक आपल्याला मिळालेली आहेत, ती आपण त्याचा जास्तीत जास्त आपल्या नेहमीच्या साध्या व्यवहाराच्या जीवनामध्ये जास्तीत जास्त उपयोग करण्याचा, जास्तीत जास्त त्याचा वापर करून आपलं जीवन समृद्ध करण्याचे हे तर आपलं आधीच ठरलेलं आहे. आणि आता आपण त्याच्या 18व्या अध्यायाच्या मध्यावर आलेलो आहोत. आणि या 18व्या अध्यायात अर्जुनाने एकच प्रश्न विचारला होता, पण भगवंत त्याला भरभरून उत्तरं देत आहेत. कारण श्रोता चांगला असेल ना तर वक्त्यालाही बोलायला अतिशय उत्साह येतो, जोम येतो. आणि म्हणून अर्जुनाचा प्रश्न साधाच होता. संन्यासस्य महाबाहो तत्वम इच्छामि वेदितुम. मला संन्यासाचं तत्त्व नीट समजावून सांगशील का? आणि त्यागस्य च ऋषिकेश पृथक केशी निषूदन. या संन्यास म्हणजे काय आणि त्याग म्हणजे काय, याच्यातलं नेमकं अंतर काय आहे, याच्यातला फरक काय आहे, हे मला नीट समजावून सांगशील का, असा अर्जुनाने एक प्रश्न विचारला. काय? आणि भगवंतानी ते भरजरी वस्त्र पुन्हा उलगडून दाखवले. हे भरजरी वस्त्र उलगडून दाखवताना भगवंतांना काय सांगू आणि काय नाही असं झालेलं आहे. त्यामुळे भगवंत आता हे संन्यास सांगताना त्याच्यातले प्रत्येक, कारण ही सगळी प्रकृती आहे ना, आणि प्रकृती त्रिगुणात्मिका आहे. आणि त्रिगुणात्मिका प्रकृती म्हणजे प्रत्येक गोष्टीचे 3-3 भाग होतातच. म्हणजे ज्ञानाचे 3 भाग सांगितले. सात्विक ज्ञान काय, राजसिक ज्ञान काय आणि तामसिक ज्ञान काय. सगळीकडे एक तत्त्व पाहणारं ज्ञान आहे ते सात्विक ज्ञान. सात्विक करता आपण पाहिला मुक्त संगो नहंवादी धृत्युत्साह समन्विता. असं सात्विक ज्ञान प्राप्त करून आपल्याला सात्विक कर्ता व्हायचं आहे. सात्विक कर्ताहून सात्विक कर्म करायचे.
सात्विक कर्म करण्यासाठी बुद्धी कशी हवी, बुद्धी ही सात्विक हवी. आणि बुद्धी स्थिर राहण्यासाठी धृती प्रबळ हवी आणि ही धृतीसुद्धा सात्विक हवी. असं सांगता सांगता भगवंत आपल्याला कितीतरी वैभव उघडून दाखवत आहेत. त्यांचं खजिना, त्यांचा पेटारा आपल्यासमोर मोकळा केलेला आहे, खुला केलेला आहे आणि आपल्याला पाहिजे ती रत्न घेण्याची मुभा आहे. मग आता आपण ही रत्न जास्तीत जास्त आत्मसात करूया. पण ही रत्न भौतिक विषयातली नाहीच आहेत मुळी, ही आत्मानंद देणारी रत्न आहेत. पण हा 18वा अध्याय कसा आहे खरं सांगू का, माऊलींनी तर ह्या 18व्या अध्यायाचं फारच सुंदर वर्णन केलं आहे. माऊली तर म्हणतात 18वा अध्याय नो हे एकाध्यायी गीताची आहे. ही एका अध्यायाची, ही संपूर्ण गीताचे, हा नुसता 18वा अध्याय नाहीच आहे. आणि मग ह्या 18व्या अध्यायात आपल्याला जे काही भगवंतांनी सांगितलं आहे ते ह्या हृदय संपुटामध्ये जपून ठेवायचे. आणि हे जपून ठेवण्यासाठी सुद्धा बुद्धी सात्विक हवी आणि तो बुद्धीचा निश्चय स्थिर राहण्यासाठी, अविचल राहण्यासाठी धृतीसुद्धा हवी. हेही पाहिलं आहे. खरं पाहिलं तर धृती हे बुद्धीचंच एक अंग आहे, बुद्धीचाच तो एक भाग आहे. आणि ही धृती कशी आहे, धृत्या अव्यभिचारिण्या, अव्यभिचारी धृती हवी असेल तर त्याचा पाठपुरावा करायला पाहिजे. ही अव्यभिचारी धृती कशी आहे हेही आपण पाहिलं होतं. यया धर्ममधर्म नाही, त्याच्या आधी प्रवृत्तेंच निवृत्तेंच कार्याकार्ये भयाभये बंधम मोक्षंच या वेत्ती बुद्धीचा पार्थ सात्विकी. ही सात्विकी बुद्धी धारण करायची की जी डिफरन्शिएट करू शकेल. भय काय, अभय काय, प्रवृत्ती काय, निवृत्ती काय, कार्य काय, अकार्य काय, बंध काय आणि मोक्ष काय, ह्याच्यातलं अंतर जी जाणून घेते ती खरी सात्विक बुद्धी आहे. आणि अशीच ही बुद्धी आम्ही निश्चय पुष्कळ करतो पण तो टिकायला पाहिजे ना. आणि त्याच्यासाठी बुद्धीचाच एक भाग, बुद्धीचाच एक घटक, बुद्धीचंच एक अंग आहे ते म्हणजे धृती. आणि खरंच आहे, ज्यांच्याकडे धृती उत्तम आहे त्यांची कार्य निश्चितपणाने यशस्वी होतात. हाती घ्याल ते तळी सन्या असं त्यांचं होतं. कारण ती धृती कशी आहे, धृत्या यया धारयते मनःप्राणेंद्रिय क्रिया योगेन व्यभिचारिण्या धृतीसा पार्थ सात्विकी. ही अव्यभिचारी धृती आपण मागच्या वेळेस बोललो होतो. पण मी तेव्हाच म्हटलं होतं की या धृतीबद्दल खरं म्हटलं तर बोलण्यासारखं अजूनही पुष्कळ आहे. आणि धृती आपण सगळीकडे चांगली जी लक्षणं आहेत, सज्जनांची जी लक्षणं आहेत त्याच्यात धृत्युत्साह समन्वित, धृती आली की उत्साह येतो, हेही आपण पाहिलेलं आहे. पण अव्यभिचारी धृती याच्याबद्दल मागच्या वेळेस बोलले होते, तरीसुद्धा काही गोष्टी बोलायच्या राहिल्या होत्या, त्या थोड्याशा बोलूया. अव्यभिचारी धृती कशी असते सांगू का, पतिव्रता स्त्रीप्रमाणे असते. पतिव्रता स्त्री काय करते की आपल्या पतीच्या अर्ध्या वचनात असते. पती जे सांगेल ते मान्य आहे, पतीच्या मनाला अनुकूल अशी असते. आणि म्हणून श्रीसूक्तामध्ये सुद्धा त्या लक्ष्मीचं वर्णन करताना तिला अच्युत वल्लभा म्हटलेलं आहे. अच्युत वल्लभा, वल्लभा म्हणजे प्राणप्रिय अशी पत्नी. आणि प्राणप्रिय होण्यासाठी पती आणि पत्नींचं मनाची अनुकूलता असायला पाहिजे. त्यामुळे दोघांचं मन एक व्हायला पाहिजे. अशी जी पत्नी आहे ती अव्यभिचारी पत्नी आहे, पतिव्रताप्रमाणे आहे. अशीच एक कथा सांगतात बरं का. किती एकरूपता असावी पती पत्नीमध्ये, किती एकरूपता असावी. काशीची कथा आहे. वाचस्पती मिश्रा नावाचे अतिशय विद्वान पंडित होते, अतिशय अभ्यासू, अतिशय व्यासंगी. म्हणजे दिवसच्या दिवस ते त्यांच्या ग्रंथ वाचनामध्ये, त्यांच्या नोंदी करण्यामध्ये किंवा त्याच्याविषयी अभ्यास करण्यामध्ये इतके व्यस्त असायचे की त्यांना जेवणा खाण्याची सुद्धा शुद्ध नसायची. पण त्या जेवायची वेळ झाल्यावर त्यांची पत्नी त्यांना ताट आणून द्यायची, काही त्यांच्या दुधाच्या वेळेला दूध द्यायची किंवा सगळं त्यांच्या वेळा सगळ्या पाळत होती किंवा अंघोळीचे कपडे असतील सगळं ती करत होती. पण ह्यांना त्याचं भानच नव्हतं. अशी वर्षानुवर्ष गेली, अनेक वर्ष गेली. आणि एकदा त्यांचा अभ्यास झाल्यानंतर त्यांनी दिवा थोडा मंद झाला होता म्हणून दिवा लावला. तेव्हा एक स्त्री येताना दिसली आणि त्यांनी विचारलं की आपण कोण, आपण कोण. तेव्हा त्या स्त्रीने सांगितलं की अहो मी तुमची पत्नी आहे
आणि अनेक वर्ष, आपल्या लग्नालाही अनेक वर्ष झाली आणि अनेक वर्ष मी हे काम करते. पण त्या ज्ञान संपादनाच्या कामामध्ये वाचस्पती मिश्रांना एवढंही भान नव्हतं. पण तरीसुद्धा त्यांच्या पत्नीने किंचितही तक्रार केली नाही, त्याच्याबद्दल कुरकुर केली नाही. उलट आपलं कार्य अतिशय निष्ठेने, अतिशय श्रद्धेने आणि संततपणे, म्हणजे न थांबता सुरू ठेवलं अखंडपणाने. असं जर असेल, अशी पत्नी आहे आणि अशी पत्नी तिला अव्यभिचारी श्रद्धा म्हटलेलं आहे, अव्यभिचारी धृती असं म्हटलेलं आहे. अशा स्त्रीच्या बाबतीत असं म्हणतात, आता हे वाचस्पती मिश्रा तर चांगलेच होते, पण अशा स्त्रीच्या बाबतीत असं म्हटलं जातं की पती जरी चांगला नसेल तरी ह्या पत्नीची अव्यभिचारी निष्ठा तिला तारून नेते असं. त्यामुळे कारण कुठल्याही आपत्तीत ही निष्ठा सोडतच नाही. कितीतरी उदाहरणं आहेत. म्हणजे इतिहासामध्ये तर आपल्याला माहिती आहे, अगदी लढाईच्या प्रसंगी दत्ताजी शिंदे लढत होते आणि तेव्हा शत्रूंनी विचारलं, क्यों पटेल और लढेंगे क्या? तेव्हा दत्ताजी शिंदे म्हणाले होते, हां बचेंगे तो और भी लढेंगे. किती ही निष्ठा आहे, ही स्वामी निष्ठा आहे. बाजी प्रभू देशपांडे आपल्याला माहिती आहे, तोफे आधी मरेन बाजी सांगा मृत्यूला, असं ठणकावणारे बाजी प्रभू देशपांडे खिंड लढवली. कशाच्या जोरावर? पराक्रमी तर लोक अनेक असतात, शूरवीर अनेक असतात, पण बाजी प्रभू देशपांडे, दत्ताजी पटेल ह्यांच्याकडे काय होती तर ती धृती होती. धृतीचं प्राबल्य असलं की कुठल्याही संकटातनं तुम्ही तरून जाता आणि ते कार्य तुमच्यावर सोपवलेलं कार्य पूर्ण होईपर्यंत सोडायचं नाही, निष्ठा सोडायची नाही. एवढं त्यांना निश्चित जमू शकतं. कशामुळे? केवळ धृतीच्या. आणि ही धृती कशी आहे? भट्टीमधनं जसं सोनं झळाळून उठलं, भट्टीत टाकलं सोनं, कितीही तापवलं तर ते जास्त झळाळतं, तशी ही धृती आहे. या धृतीच्या आधारावर हे जे तेज आहे, ही जी स्वामीनिष्ठा आहे, ती झळाळून उठली. किंवा आणखीन कितीतरी बोलावं तेवढं खरं तर कमीच आहे, पण तरी थोडंसंच बोलते. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये स्वामी विवेकानंदांनी सुद्धा फार सुंदर एक श्लोक उद्धृत केलेला आहे, अर्थात उपनिषदातलाच आहे. ते म्हणतात, क्षुरस्य धारा निशिता दुरत्यया. हे स्वातंत्र्य मिळवणंसुद्धा जणू काही धार लावलेल्या तलवारीवरनं चालण्या इतकं कठीण आहे. पण असे चालणारे 100 तरुण मला द्या आणि मी या देशाचं भविष्य बदलून दाखवतो. काही निष्ठा आहे. किती तरुण वयात या योद्धा संन्यासींनी काय ही प्रतिज्ञा केलेली आहे. त्यामुळे ही धृतीच सगळीकडे आपल्याला तारून नेते. किंवा आमचे सीमेवरचे जवान तरी काय हो, किती प्राणपणाने लढतात. घरात काय आहे, पत्नी आहे, आपली तरुण पत्नी आहे, लहान मुलं आहेत, वृद्ध असे माता पिता आहेत, याची फिकीर न करता अक्षरशः तळहातावर शिर घेऊन ते लढत असतात. त्यांची प्रतिज्ञाच असते, या तो तिरंगा फहराते आएंगे, लहराते आएंगे, या तो तिरंगे में लपेट कर आएंगे. तिरंगा झळकवत मी येईन, तिरंगा हे फडकवत मी येईन, किंवा तिरंग्यामध्ये लपेटून येईन, म्हणजे माझं कलेवर येईन, नाही तर मी जिंकूनच येईन. जिंकू किंवा मरू, अशी त्यांची प्रतिज्ञा असते. ती कशाच्या जोरावर? याच धृतीच्या जोरावर. काय धृती आहे ही सगळी. त्यामुळे धृतीबद्दल खरं म्हटलं तर जितकं बोलावं तितकं कमीच आहे. आपण सात्विक धृती पाहिली, राजस धृती पाहिली, तामस धृतीसुद्धा पाहिली, नाही का? मागच्या वेळेस 3ही धृती पाहिल्या होत्या. राजस धृती आणि सात्विक धृतीमधला फरकही आपण पाहिला होता की ते काय करतात. या तू धर्म काम अर्थात नृत्या धारयते अर्जुन प्रसंगेन फलाकांक्षी. सगळी चांगली कार्य करतात, पण फक्त फळाची अपेक्षा. सकाम त्यांचं जे कार्य असतं ते सकाम कार्य असतं, असंही त्याला म्हटलेलं आहे. अशी जी धृती आहे किंवा तामसी धृती, त्याच्याबद्दल बोलूया बरं का. तामसी धृतीवाले माणसाबद्दल बोललो तो मागच्या वेळेस. सारखी तक्रार, सारखी कुरकूर, सारखं कशाबद्दल तरी कंप्लेंट करायचा स्वभावच असतो. तुम्ही राहत्या जागेबद्दल तक्रार, कुणाच्या स्वभावाबद्दल तक्रार, महागाईबद्दल तक्रार, हवामानाबद्दल तक्रार,
भ्रष्टाचार आहे, राजकारण आहे, रस्त्यावरचे खड्डे आहेत, सारखा तक्रार करण्याचा स्वभाव असतो. गोष्टी खऱ्या आहेत, गोष्टी चुकीच्या नाही आहेत, पण हा स्वभाव सोडून द्या. अहो, उपनिषदामध्ये तर सांगितलं आहे, उपनिषदामध्ये याच्याबद्दल सांगितलं आहे बरं का, की ह्या गोष्टी घडणारच आहे. निसर्ग आहे ना, उन्हाळा येणार, पावसाळा येणार, परत हिवाळा येणार, हे चक्र चालूच असणार आहे. पण तुम्ही तक्रार करू नका ना. निसर्ग त्याच्या क्रमाने चाललो आहे, त्या चक्राप्रमाणे निसर्गाचं कार्य चालू आहे. तुम्ही तक्रार करू नका. किती उन्हाळा आहे, किती पाऊस आहे, केवढा चिखल झाला आहे, किती थंडी पडली नाही. उपनिषद सांगतं तपंतम न निंद्यात. तापणाऱ्या सूर्याला कधीही दोष देऊ नका. तो पाहिजे. आपल्या देशाचं ते वैभव आहे. ऊन हे आपल्याला मिळालेलं वरदान आहे. पाश्चात्य देशांना ऊन मिळत नाही, ही त्यांची खंत आहे. तपंतम न निंद्यात, वर्षंतम न निंद्यात. तुम्ही जिथे राहताय त्याचीसुद्धा कधीही निंदा करू नका. कसलं ट्रॅफिक आहे, कसले खड्डे आहेत, कसलं पुणे आहे, नको नको नको. जिथे राहताय ना, आनंदाने राहा. तुम्ही काही परिस्थिती बदलणार नाही आहात ना, त्यामुळे ही तामसी धृती अशी कुरकुर करायला भाग पाडते. आणि मग सगळ्याबद्दल, नातेवाईकांबद्दल त्यांना दोष देणं किंवा कुठलाही डिसिजन घाईघाईने पॅनिकी होऊन घाईकुतेपणाने घेणं, हे सगळं आहे. खरं सांगू का, धृती म्हणजे काय आहे? धृती म्हणजे पेशन्स आहे. पेशन्स हवाच ना. आपण सिग्नलला थांबलो तर फार तर 2 मिनटामध्ये तो सिग्नल बदलतो. लाल सिग्नल लागला म्हणून उगीच हॉर्न वाजवायचा नाही, उगीच कुठेतरी पळवाटा शोधायचा नाहीत. 2च मिनटं थांबा, तो हिरवा होईल. अहो, मग आयुष्यात सुद्धा तसंच आहे. आयुष्यात सुद्धा थोडा धीर धरा. हे दुःख संपेल, हे दिवस जाणार आहे, हे आपत्तीच्या प्रसंग पुढे सरणार आहेत आणि सुख येणार आहेत, ह्याच्यावर विश्वास ठेवा. म्हणजे सगळं बरोबर होतं. हे तामसी धृतीकडे तर जायचंच नाही. राजसीकडनं आपल्याला सात्विक धृतीकडे जायचं आहे. त्यामुळे सिग्नलच्या बाबतीत असं म्हटलेलं आहे, यू जस्ट वेट अँड सिग्नल विल टर्न ग्रीन. तुम्ही 1-2 मिनटं वाट बघा, सिग्नल हिरवा होणारच आहे. तो काही सारखा लाल राहणार नाही आहे. त्यामुळे होणार आहे तशी सुख तुमच्या आयुष्यात येणार आहे, याच्याबद्दल आशा बाळगा, खात्री बाळगा आणि त्याप्रमाणे आपलं आचरण ठेवायचं आहे. आणि हे सगळं करत असताना ही जी धृतीचे आपण 3 प्रकार पाहिले, तर ते सगळं आहेच आहे. आता म्हणजे ह्या अशा लोकांना गर्व आहे, ताठा आहे, मद आहे किंवा त्याला दुर्मती असंही म्हटलं होतं. दुर्योधनाचं उदाहरण तर आपल्याला माहिती आहे, त्याच्या नावातच दुर आहे. दुर्मती, दुर्मेधा, दुर्योधन. सगळीकडे भडकपणा आहे. भडकपणा म्हणजे भव्यता नाही बरं का. अगदी गौतम बुद्धाच्या उदाहरणामध्ये सुद्धा तो दरोडेखोर, तो अंगुलीमाल, तो डाकू त्यांना अडवतो, तरीसुद्धा त्यांचं धैर्य खचलं नाही की तू मृत्यूला सामोरा जा, मृत्यू तुझ्यासमोर उभा आहे. असं जरी तो डाकू म्हणला तरी बौद्धांची शांती, गौतम बुद्धांची शांती ढळली नाही, कारण त्यांच्याकडे धृती होती. ही जी धृती आहे ना, सात्विक धृती बाळगली ना, तर सगळे पुढचा प्रवास सुकर होतो. पण तामसी धृतीच्या लोकांना हे कळत नाही. आणि दुसरी गंमत म्हणजे अशी आहे की आपल्याला कळत नाही हेच त्यांना कळत नाही. आपण चुकीचं वागतो हेच त्यांना कळत नाही. आणि यांना, अशा लोकांना समर्थ एक फटका देतात. समर्थ त्यांच्या डोळ्यात अंजन घालतात. समर्थ म्हणतात, कळे ना कळे ना कळे ना ढळे ना, ढळे ना ढळे संशयोही ढळे ना. सारखा संशय, सारखा अविश्वास, सारखी अश्रद्धा. गळे ना अहंता गळे ना, बळे आकळे ना मिळे ना. काहीही मिळत नाही अशा लोकांना. म्हणून इकडे जायचं नाही ना, आपलं ठरलंय. तामसी धृती नको, राजसी नको, सात्विक हवी आणि त्याचाही अहंकार नको, अभिमान नको. असं हे सगळं आपण आता बघितलं. आता आपण ज्ञान पाहिलं, कर्ता पाहिला, त्याचे 3 प्रकारही पाहिले. ज्ञानाचे 3 प्रकार, कर्त्याचे 3 प्रकार, कर्माचे, बुद्धीचे, धृतीचे, असे 3 प्रकार पाहिले. आता कशासाठी पण हे करायचं, कशासाठी? आत्तासुद्धा आपण बोललो सात्विक धृतीकडे जायचं आहे, सात्विक बुद्धी हवी, सात्विक कर्ता, सात्विक कर्म, सात्विक ज्ञान, हे सगळं हवं. कशासाठी? कारण आपल्या हातून चांगली कृती घडावी याच्यासाठी.
मग चांगली कृती तरी कशासाठी? कृती चांगली घडावी, माझ्या हातनं सत्कर्म घडावं, सत्कार्य घडावं, सदाचरण घडावं असं मला वाटतंय. पण त्याचा तरी काय उपयोग? त्याचा उपयोग एवढाच आहे, अगदी फार सुंदर महाभारतामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, सुखार्था सर्वभूतानां मतःसर्वाः प्रवृत्तयः. सगळ्या ज्या प्रवृत्ती आहेत ना, सगळी ज्या क्रिया आहेत ना, त्या सगळ्या सुखासाठीच करायच्या असतात. ते जे आपण करतो, ज्या ज्या कृती करतो, त्या सगळ्या सुख मिळवण्यासाठीच आहे. आता आपण गीतेचा अभ्यास करतो, आत्मसुखासाठीच आहे शेवटी. आत्मसुख व्यावहारिक नसेल, पण आत्मसुखासाठीच आहे. आणि म्हणून तर आपल्या कितीतरी गाण्यांमध्ये सुखाला जास्त मोल दिलेलं आहे. या सुखांनो या, सुखांना बोलवायचे की माझ्या घरी या, माझं दार तुमच्यासाठी खुलं आहे, या सुखांनो या, असं त्याला हाक मारायचे. किंवा एका नाट्यगीतामध्ये सुद्धा म्हटलेलं आहे ना, सुख म्हणजे नक्की काय असतं? सुख म्हणजे नक्की काय असतं? काय पुण्य असतं की जे घर बसल्या मिळतं? असं सुख 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 आहे तरी काय? आणि प्रत्येकाचं सुख वेगळं आहे बरं का. म्हणजे सुख आहे हे सापेक्ष आहे, सापेक्ष आहे. एखाद्याला श्रीखंड खाल्लं की आनंद होईल आणि दुसरा त्या श्रीखंडाकडे बघणार पण नाही. तो म्हणेल नको नको, ते गोड गोड नको बाबा, मला मिरचीचा ठेचा द्या. सुख हे कधीच सगळ्यांचं समान नसतंच. त्यामुळे सुखाच्या अनेक जाती आहेत, अनेक प्रती आहेत. त्यामुळे हे सुख घरबसल्या मिळवण्यासाठी काय करायचं? घर बसल्या सुख पाहिजे ना तुम्हाला? मग गीता आहे ना आपल्या मदतीला. गीताच आपल्याला हे घर बसल्या सुख देणार आहे. आणि मग हे सुख खरंच घर बसल्या मिळणार आहे? आम्हाला वाटलं सुख प्राप्त करण्यासाठी इकडे जावं का तिकडे जावं का नाही 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 नाही. आमचे समर्थ म्हणतात, बहु हिंडता सौख्य होणार नाही, शिणावे परी ना तुडेही तकाही. पुष्कळ हिंडून पुष्कळ पर्यटन करून सुख मिळेल असं आम्हाला वाटलं की हे मिळालं की मग मला सुख मिळेल. नाही नाही, खूप हिंडून खूप धावाधाव करून सुख मिळतच नसतं. आणि मग आमचे गोंदवलेकर महाराज तर काय सुंदर सांगतात. गोंदवलेकर महाराज अगदी एका वाक्यात त्याची व्याख्या करतात बरं का सुखाची. प्रपंच म्हणजे काय आणि परमार्थ म्हणजे काय? तर प्रपंच म्हणजे धावणे, लक्षात घ्या. प्रपंच म्हणजे धावणे आणि परमार्थ म्हणजे थांबणे. थांबा, आता थोडा ब्रेक घ्या. थोडं थांबून आपल्याकडेच आपण अंतर्मुख होऊन बघायचे. धावतोय बाहेर, बहिर्मुख होऊन धावतोय. थोडं थांबा, थोडा ब्रेक घ्या. थोडं आपल्याच आयुष्याकडे थोडं साक्षी भावाने, थोडं तटस्थतेने बघता येईल का? असं बघायला आलं तर सगळंच जमणार आहे. त्यामुळे बहु हिंडता सौख्य होणार नाही असं समर्थांनी जे म्हटलं आहे तर तसंच आहे. शिणावे परी ना तुडे हित काही. समर्थ म्हणतात की बघा ना, खूप जिथे बहुशाखा ह्यनंताश्च बुद्धयो अव्यवसायिना, गीतेत सांगितलेलं आहे. तुम्ही 10 गोष्टींकडे धावत राहिलात. आता बघा ना, शालेय अभ्यासक्रमामध्ये थोडंसं वेगळं बोलते आहे, पण थोडं समजून घ्या, आपली कल्पना स्पष्ट होण्यासाठी थोडं वेगळं बोलते. शालेय अभ्यासक्रमामध्ये अगदी 1ली, 2री, 5वी, 6वीमध्ये पुष्कळ विषय असतात. भाषा असतात, इतिहास आहे, भूगोल आहे, विज्ञान आहे, गणित आहे, अनेक विषय असतात. पण 10वी नंतर मग परत तुम्हाला एक स्पेशल ब्रांच निवडायला लागते. आर्ट्स आहे का, कॉमर्स आहे का, सायन्स आहे. मग बाकीचे विषय गळून पडतात. मग पुढे पोस्ट ग्रॅज्युएशनला तुम्हाला स्पेशलायझेशन करावं लागतं. आणखीन PhD करायचे तर त्या स्पेशलायझेशनमधला एक विशिष्ट विषय निवडावं लागतं. म्हणजे ह्याच्यावरनं एवढंच समजून घेऊया, जसजशी आपली प्रगती होते तसतसे बाहेरचे बाकीचे सगळे विषय सुटत जातात आणि एका ठिकाणी आपलं कॉन्सन्ट्रेशन व्हायला लागतं. मग आता परमार्थ, आत्मज्ञान हे तर अतिसूक्ष्म आहे. बाकीचे सगळे विषय, व्यवहार, भौतिक सुख ही गळून पडायला पाहिजे आणि ध्येय एकच आहे, ते म्हणजे आत्मज्ञान, ब्रह्मविद्या.
परमेश्वराचं साक्षात दर्शन एवढं जर व्हायला पाहिजे असेल तर बाकी सगळं गळून जायला पाहिजे. आणि म्हणून समर्थ जे म्हणतात, बहु हिंडता सौख्य होणार नाही, शिणावे परी ना तुळेही त काही. आता सुख 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 बोलतोय. आज मी कशासाठी बोलते हे, आजचे आपले श्लोक आहेत ना ते फक्त सुखाविषयीचे. आणि सुखाची तुम्हाला आणि मला ओढ आहेच आहे ना. सुख म्हणजे नक्की काय असतं हे जरी गीतातले शब्द असले तरी नक्की खरंच माहिती आहे का आपल्याला सुख म्हणजे काय? बघूया ना. मग सुख हा शब्दच मुळी साधित शब्द आहे. साधित म्हणजे बनवला गेलेला आहे. 2 अक्षर आहेत त्याच्या, सु आणि ख. ख म्हणजे इंद्रिय आणि सु म्हणजे अनुकूल, योग्य प्रमाणात. योग्य प्रमाणात म्हणजे बघा, योग्य प्रकारे अनुकूल इंद्रिय असली की सुख होतं. किंवा इंद्रिय म्हणा, खचा अर्थ अनेक आहेत. ख म्हणजे आकाश आहे, ख म्हणजे छिद्र आहे, आणि ख म्हणजे इंद्रिय किंवा स्रोतस ज्याला म्हटले, सोर्सेस आहेत ना ते. हे इंद्रिय आणि त्यांचे व्यापार सुस्थितीत असणं हेच सुख आहे. डोळ्याला चांगलं दिसणं हेच सुख आहे. कानाला चांगलं ऐकू येणं, रसना आणि तिचे व्यापार, तिचे जे विषय आहेत ह्यांच्यातली जी देवाणघेवाण हे सुस्थितीत असणं हेच खरं तर सुख आहे. पण प्रत्येकाचं सुख वेगळं असतं बरं का. तुम्हाला ज्याच्यात सुख वाटेल ते मला आवडेलच असं नाही, आणि मला जे आवडेल ते यांना आवडेल असं नाहीच. म्हणजे कुणाला पैशामध्ये सुख आहे, कुणाला स्त्री सुखामध्ये सुख आहे, कुणाला भोजनात सुख आहे, कुणाला आरोग्य हे सुखदायक वाटतं, कुणाला आपली मुलं बाळं हीच संपत्ती वाटते, कुणाला घरदार आहे, शेतीवाडी आहे, गोधन आहे. कशात कोणाला सुख वाटेल सांगता नाही येत. मग एवढीच व्याख्या करूया. हे सगळी सुटसुटीत व्याख्या करायची असेल तर एवढंच आपण म्हणूया, अनुकूल वेदनीयम सुखम. ज्याच्यामुळे माझ्या मनाला अनुकूलता वाटते ते सुख आहे. प्रतिकूल वेदनीयम दुःखम. जे मला आवडत नाही ते दुःखदायक आहे. झालं, नक्की ठरलं. मग आता ह्या दोन्ही म्हणजे मन, बुद्धी, इंद्रिय यांच्यातल्या संवेदना जाणणं हेच सुखाचं लक्षण आहे. म्हणजे कुणाला बघा ना, आणि व्यवहारात किंवा आपल्या घरात सुद्धा, व्यवहार तर जाऊ दे, जगात तर जाऊ दे, आपल्या घरातल्या तरी मुलांच्या आवडी कुठे सारख्या असतात. 6 माणसं आहेत घरात, 6 जणांच्या 6 आवडीनिवडी आहेत. एखाद्याला अतिशय गोड आवडतं आणि एखादा गोडकडे बघणार सुद्धा नाही. तो म्हणतो मला लोणचं द्या, तिखट द्या काहीतरी. असं एक गंमत सांगायचं बरं का. माझे वडील नेहमी लहानपणी सांगायचे की मथुरेचे लोक आहेत ते खूप गोड खातात. एकदा त्या मथुरेच्या एका माणसाला पिठी साखरेचा लाडू बनवून दिला आणि म्हणाले, कसा आहे लाडू? ते म्हणले, थोडा गोडच लागतो. म्हणजे ज्याला अति गोड खाण्याची इच्छा आहे त्याला पिठी साखरेचे लाडू केले तरीसुद्धा ते अगोड लागतात. पण दुसऱ्याला तो मिरचीचा ठेचा त्या लाडूपेक्षा सुद्धा अतिशय रुचकर लागतो. म्हणजे सुखाच्या सुद्धा अनेक परी आहेत, अनेक प्रती आहेत. आता इथला श्लोक आधी बघूया आणि मग पुढे जाऊया. आज 3 प्रकार आपण सुखाचे बघणार आहोत. पण त्याच्या आधी आपल्याला 35 श्लोक झाले होते. आपण 36वा श्लोक आधी वाचूया आणि मग त्याचं विवरण बघूया. सुखं त्विदानीं त्रिविधं शृणु मे भरतर्षभ, अभ्यासाद्रमते यत्र दुःखांतैंच निगच्छति. शेवटचा चरण आधी बघूया बरं का. दुःखाचा जिथे अंत होतो ते सुख, आणि त्या सुखाचे मी तुला त्रिविधम प्रकार सांगतो. सुखं तु इदानीं, त्विदानीं शब्द आहे ना, तिथे तू आले. तू म्हणजे परंतु, इदानीं आता तुला मी सांगतो सुखाचे 3 प्रकार. ते नीट ऐक बरं का. आणि इथे अर्जुनाला म्हटलेलं आहे भरतर्षभ. ऋषभ याचा अर्थ श्रेष्ठ. आणि या भरतवंशातला श्रेष्ठ अशा राजा अर्जुना तुला सांगतोय सुखाचे प्रकार. लक्ष देऊन ऐक. शृणु मे भरतर्षभ. सुख काय आहे? अभ्यासाद् रमते यत्र दुःखांतैंच निगच्छति. काय सुंदर सांगितलेलं आहे. आता अर्जुन कसा आहे? भरतर्षभ आहे, सत्वगुणाने आधी युक्त आहे की नाही, असा श्रेष्ठ वीर आहेस.
त्यामुळे तू राजस सुखावर तर तू विजय मिळवलेलाच आहेस ऑलरेडी. आधी थोडा अर्थ बघूया आणि मग त्याचं डिटेलिंग बघूया. भरत ऋषभ त्यांनी या अर्जुनाचं पराक्रम तर आपल्याला माहितीच आहे, शूरवीर आहे, धनुर्धारी असा अर्जुन आहे. पण त्यांनी राजस सुखावर अनेक वेळेला मात केलेली. क्षुल्लक गोष्टी त्यांनी त्याच्यात तो अडकला नाही. म्हणजे तुम्हाला आठवत असेल किंवा कथा माहिती असेल, उर्वशीसारखी अतिशय लावण्यवती अप्सरा तिलासुद्धा यांनी नाकारलं आहे. म्हणजे राजस सुखाचा त्याग करणारा अशा सात्विक वीरा तर तू हे या पदवीला प्राप्त आहेस. भरत ऋषभ म्हणजे राजस सुखाला झिडकारलेला आहे. तामस तर आपल्याला माहितीच आहे, त्याचं एक नावच तुम्हाला परिचित आहे, ते म्हणजे गुडाकेश. तामसाचं लक्षण काय आहे? तामसी धृतीचं लक्षण काय? सारख्या आळस आहे, निद्रा आहे. मग या निद्रेवर यांनी मात केली म्हणून तर ह्याचं नाव आपल्याला माहिती आहे गुडाकेश आहे. मागे बोललो होतो आपण, दुसऱ्या अध्यायापासून मी हे सांगते आहे. गुडाकेश, गुडाका म्हणजे निद्रा, आणि ज्याने निद्रेवर विजय मिळवला आहे असा हा अर्जुन, तो आहे गुडाकेश. म्हणजे राजस तामस ही सुख त्यांनी झिडकारली आहेत, लाथाडली आहेत. त्यामुळे त्याच्यावर तो विजय त्यांनी प्राप्त केलेला आहे. पण सात्विक सुख बघा, आता आपण राजस तामस सुख तर क्षुद्रच आहेत, गौणच आहेत, हे तर आपण पाहिलं आहे. पण सात्विक सुखसुद्धा अति आसक्ती असेल तर तेही बंधनकारक ठरतं. सुखसंगेन बध्नाती ज्ञानसंगेन चानग. आपण पाहिलं होतं सुखाचा संगसुद्धा बंधनात टाकतो. त्यामुळे इथेसुद्धा सात्विक सुख प्राप्त करायचे पण त्याच्यातही अडकायचं नाही, एवढं तर सांगितलं आहे. आता अर्जुनाला काय म्हणतात भगवंत, एक एक आपण प्रत्येक पदाचा विचार करणार, प्रत्येक पदाचा. तीनही प्रकारची सुख अर्जुना तू जाणून घे, परंतु केवळ सात्विक सुखच फक्त परमात्म्याकडे जायचं असेल तर फक्त नेणार कोण आहे, तर ते सात्विक सुख नेणार आहे. कारण सात्विक सुख हे अभ्यासात आपल्याला रमवतं. अभ्यासात रमते यत्र दुःखांतैंच निगच्छति. इतर सुख आहेत ती संसारात आपल्याला अडकवतात, आणि सात्विक सुख आहे ते या संसारातनं आपल्याला मुक्त करतं आणि त्या परमात्म्यापर्यंत जायचे. नाहीतरी आपलं ठरलंच आहे ना, अल्टिमेट डेस्टिनेशन काय आहे, अंतिम गंतव्यस्थान काय आहे, सोहम तत्वम असी. जायचे कुठे, डेस्टिनेशन काय आहे, मला पोचायचे कुठे, माझी ओढ कुठे असली पाहिजे, परमात्म्यापर्यंत. बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आकर्षित करतात, मला भुलवतात, पण माझं ध्येय निश्चित आहे, परमात्म्यापर्यंत जायचं आहे. कारण इतर गोष्टीत तुम्ही अडकलात तर पतन घडवून आणलं, पतन घडेल, तिथे नाही जायचं आपल्याला. म्हणजे बघा ना, आणि सुख ही जी भौतिक सुख आहेत ना, कुठल्या कुठल्या प्रकारचे विषयजन्य आहेत, अभिमानजन्य आहेत, प्रशंसाजन्य आहेत, निद्राजन्य आहेत. ही सगळी सुख सगळ्या प्राण्यांना अतिशय प्रिय असतात. विषयजन्य काहीतरी खायला प्यायला ल्यायला मिळालं की खुश, सुख मिळालं. निद्रा, भरपूर झोप मिळाली, सुख. कोणी माझी फार स्तुती केली, प्रशंसा केली, सुख. अभिमान, मी किती छान, मी असा, मी विद्वान, मी, सुख. याचं सुख जे मानत असाल ते क्षणिक आहे, ते टिकणारं नाही आहे, ते संपणारं सुख आहे. मात्र बघा ना, अगदी प्राण्यांनासुद्धा बरं का, आहार निद्रा भय मैथुनमच, प्राण्यांनासुद्धा स्पर्शाची भाषा समजते. कुत्री, मांजर, वाघ, सिंह यांनासुद्धा स्पर्श समजतो. त्यामुळे ही भाषा, आणि ह्याच्यात त्यांना सुख वाटतं. आपल्या जवळच्या व्यक्तीने, आपल्या प्रिय प्रेमाची व्यक्तीने हात फिरवला की कुत्रासुद्धा शेपूट हलवायला लागतो ना. त्यामुळे ही भाषा, हे सगळं जे सुख आहे, इंद्रियजन्य जे सुख आहे, ते या प्राणी पातळीवरचं आहे. आपण प्राणी नाही आहोत, आपल्याला देवत्वाकडे पोचायचे आणि म्हणून ह्याच्या पलीकडे जायचे. कारण ह्या सुखासाठी अभ्यासाची आवश्यकता नसते, पण आत्मानंदासाठी अभ्यासाची आवश्यकता आहे. आणि हे सगळं करत असताना देहाला थोडे क्लेश द्यायचे. देहे दुःख ते सुख मानीत जावे, त्यामुळे त्याच्या पलीकडे जायचे. पण आता सात्विक सुख म्हणजे काय बघणार आहोत.
सात्विक सुखामध्ये श्रवण आहे, मनन आहे, चिंतनाचा अभ्यास आहे. कारण रजो आणि तमोगुणापेक्षा ही वेगळी वृत्ती आहे. सात्विक सुख बघतोय ना आपण, ही वेगळी वृत्ती, त्याची तयारी वेगळी करावी लागते आणि त्याच्याविषयी आवड ओढ वाटणं हे अभ्यासात रमणं आहे. आणि ही आवड निर्माण झाली आहे की आपोआप दुःखांचा नाश होतो. दुःखांतैंच निगच्छति असं म्हटलेलं आहे. आणि मग दुःखाचा नाश झाला की प्रसन्नता आहे, सुख आहे, आनंद आहे, उत्साह आहे, आपोआप मिळतोच. एवढा हा श्लोकाचा अर्थ झाला. तर फक्त इथे प्रस्तावना केली आहे भगवंतानी की मी तुला 3 प्रकारची सुख सांगतो. अजून सांगितली नाही आहेत, आता सांगणार आहेत. पुढच्या 37व्या श्लोकात भगवंत काय म्हणतात बघूया. यत्तत् अग्रे विषमिव. यत्तत् आपण पाहिलं, यत आलं की तद येतच. यद म्हणजे जे आणि तद म्हणजे ते. यत तत् अग्रे विषमिव. अग्रे म्हणजे सुरुवातीला, विषम इव विषासारखं जे वाटतं पण परिणामे अमृतोपमम. पण परिणाम म्हणजे शेवटी अंतिमतः अंततो गत्वा ते कशात परिवर्तित होतं? अमृतोपमम. अमृतासारखं. सुरुवातीला विषासारखं वाटेल पण त्याचं परिणती त्या अमृतत्वामध्ये होतं. ते सुख जे आहे ना, तत्सुखम सात्विकम प्रोक्तम. त्या सुखाला सात्विक सुख म्हटलेलं आहे. आत्मबुद्धी प्रसादजम. का सात्विक सुख म्हटलं आहे? कारण त्याच्यामुळे आत्मबुद्धी प्रसादजम, प्रसन्न करणारं असं ते सुख आहे आणि म्हणून त्याला तसं म्हटलेलं आहे. आता हे हात झाला शब्दशः अर्थ. आता आणखीन सविस्तर अर्थ बघूया. यत्तत्. यत म्हणजे जे सात्विक सुख आहे, तत् ते कसं आहे? परोक्ष आहे, दिसत नाही. हो, दाखवा बरं सात्विक सुख. सुख हे परोक्ष आहे, दिसत नाही. म्हणजे समजा मला भोजनात रुची असेल तर मी भोजन दाखवू शकते की मला जिलबी आवडते, मला बासुंदी आवडते, मला बटाटे वडा आवडतो, मला पुरणपोळी आवडते. भोजन दाखवू शकेन पण माझं सुख दिसणार नाही तुम्हाला. परोक्ष आहे. कुणाचं सुख हे दाखवता येत नाही. सुख हे स्वसंवेद्य आहे, ज्याचं त्याला कळतं. पण सुख दाखव, सुखाची तशी म्हटलं तर व्याख्या करता येत नाही की हे माझं सुख आहे असं सांगता येत नाही. मग आता इथे म्हटलेलं आहे की ते परोक्ष आहे. जोपर्यंत सात्विक सुखाची गंमत अशी आहे की ते सात्विक सुख भोगल्यावरच त्याची रुची समजते, तोपर्यंत ते विषाप्रमाणे वाटतं. यत्तत् अग्रे विषमिव. सुरुवातीला ते कंटाळवाणंच वाटतं. आठवा तुमचं लहानपण. अभ्यास करायचा कंटाळा, व्यायाम करायचा कंटाळा, नको आज नको, उद्या नको, असं आपण पुढे पुढे ढकलतो. पण एकदा का त्या व्यायामाची चटक लागली, एकदा का त्या अभ्यासामध्ये रुची वाटायला लागली की त्याचीच गोडी वाटायला लागते. आणि मग तो अभ्यास अगदी कोणी नको करू म्हटलं तरी आम्हाला तो अभ्यास करावासाच वाटतो. अभ्यासात रमते यत्र. आणि ही जे आहे आत्मबुद्धी प्रसादजम असं म्हटलेलं आहे. आता बघा ना, सगळ्याच गोष्टी आहेत. आता ह्या यत्तत् अग्रे विषमे. व्यायाम सुरुवातीला नकोसाच वाटतो. अगदी आत्तासुद्धा आपल्या ह्या वयातसुद्धा व्यायाम म्हटलं की आम्हाला कंटाळा येतो. पण करायला लागलो ना, 21 दिवस तुम्ही व्यायाम केलात, 21 दिवस सूर्यनमस्कार घातलेत की 22व्या दिवशी तुम्ही राहूच शकणार नाहीत. तुम्हाला वाटेल नाही व्यायाम केलाच पाहिजे, सूर्यनमस्कार घातलेच पाहिजे, योगासनं केलीच पाहिजे. ती चटक लागायला पाहिजे. सुरुवातीला कंटाळा, सुरुवातीला आळस, पण नंतर त्याचं फळ मिळायला लागल्यावर असं वाटतं की तेच पाहिजे. सगळ्याचंच तसं आहे. सद्ग्रंथाचं तसंच आहे, सत्संगतीचं तसंच आहे, शास्त्राध्ययन आहे, कथा कीर्तन आहे, साधन आहे, भजन आहे. यामध्ये रुची वाटायला लागते. केव्हा? सात्विक वृत्ती, बुद्धी, सात्विक कर्म ज्यांना जमतं त्यांना हा सात्विक सुखामध्ये आनंद मिळायला लागतो. आत्मबुद्धी प्रसादजम. प्रसाद म्हणजे हातावर दिलेला प्रसाद नाही बरं का, प्रसन्नता. बुद्धीला एक प्रकारची प्रसन्नता, एक प्रकारचे आनंदच आतून होत असतो. आणि मग हे जमायला लागलं ना, हे एकदा जमायला लागलं की त्याच्यात परिश्रम वाटत नाहीत.
सुरुवातीला असं वाटतं कुठे ते करायचं व्यायाम, कुठे त्या कुठल्या कीर्तनाला जायचं, जाऊ दे नकोच. पण नंतर ते परिश्रम वाटत नाहीत. कुठे तुम्ही लांब चालतसुद्धा जाऊ शकता कथा, कीर्तन, प्रवचन ऐकण्यासाठी किंवा श्रवण करण्यासाठी. ह्या गोष्टी त्याच्यातले परिश्रम जाणवत नाही, त्याच्यात कष्ट वाटत नाही, त्याच्यात कंटाळा येत नाही. उलट त्याच्यामध्ये अधिकाधिक रुची वाटायला लागते. हे पुन्हा पुन्हा करावंसं वाटायला लागतं आणि मग तो सत्वगुण वृद्धिंगत होतो. अंतःकरणामध्ये निर्मळता, शांती, ज्ञानाची दीप्ती आणि निर्विकारता असे सद्भाव उत्पन्न होतात, सद्गुण प्रगट होतात आणि त्यातून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अक्षय अशा सुखाची प्राप्ती होते. आठवते का तुम्हाला? सब्रह्मयोगयुक्तात्मा सुखम अक्षयमश्नुते. अक्षय सुख मिळतं की त्या सुखाला खंडच नाही आहे, त्या सुखामध्ये ब्रेकच नाही आहे, सुखाला मध्ये अडथळाच नाही आहे. अक्षयम सुखम अश्नुते असं आपोआप प्राप्त व्हायला लागतं. हे सुख आहे, हे सात्विक सुख आहे. म्हणजे बघा, स्वाध्याय आहे, संकीर्तन आहे, जपध्यान, चिंतन आहे, याच्यामध्ये जे सुख लाभतं ते बाकी त्या मान, सन्मान, आराम, पैसा याने नाही लाभत. तुम्ही झोप काढली 2-4 तास, दुपारी अगदी झोप काढली किंवा रात्री झोप किंवा काही छान भोजन घेतलं, काही सिनेमाला गेलं, त्यांनी वाटेल सुख. पण हे जे सुख आहे ना, हे टिकणारं सुख आहे आणि बाकीची सुख आहेत ती क्षणिक सुख आहेत. त्याच्यात तेवढ्यापुरतंच सुख वाटतं आणि बघा ना, त्याच्या पलीकडे ते सुख टिकत नाही, ते टिकतच नाही. एक थोडीशी कथा सांगू का? मागच्या वेळेससुद्धा आपण एक परदेशातला एक प्रयोग पाहिला होता नाही का? तुम्हाला आठवत असेल, मार्शमेलो त्या मुलांना दिलं होतं आणि त्याच्यावरनं धृती त्यांची चेक केली गेली आणि त्या धृतीचे रिझल्ट्स काय आले हेही आपण मागच्या भागात पाहिलं होतं. असाच एक प्रयोग परदेशातच केला गेला आहे. कॉलेजचा वर्ग चालू होता आणि अतिशय कठीण विषय सगळं शिकवत होते आणि तो विषय पुढच्या लेक्चरला प्रोफेसर वर्गात आले आणि म्हणाले की आज नको, आपण आज लेक्चर नको घ्यायला, आज आपण सगळे सिनेमाला जाऊ. काय मुलांना आनंद झाला, वा वा सिनेमाला जाऊ. आणि आपले सर म्हणतात स्वतः. त्यामुळे प्रोफेसर सगळ्याच्या 30-40 मुलं होती त्यांना घेऊन सिनेमाला गेले. आनंदच आहे ना, काय सिनेमा, तो बोर लेक्चर सोडून सिनेमा बघायला मिळणं याच्यासारखा कॉलेजच्या जीवनातला आनंद दुसरा नाही. असं 2दा-3दा घडतं आणि मग ते प्रोफेसर पण आवडायला लागलेत की हे चांगले सर आहेत, हे आपल्याला सिनेमाला नेतात. एकदा असेच परत गुरुजी वर्गात आले, सर वर्गात आले आणि म्हणाले आज पण नको, आपण लेक्चर नको घ्यायला. मग मुलं लगेच खुश झाली. मुलं म्हणले आज कुठल्या सिनेमाला जायचं? ते म्हणले आज सिनेमाला नाही जायचं, आज आपण एका अनाथालयामध्ये जायचे. जरा मुलं नाराजच झाली की हे काय आहे, अनाथ मुलांच्या इथे जाऊन आम्ही काय करणार. पण खरोखर त्या दिवशी ती मुलं गेली आणि तिथलं त्यांचं ते दुःख बघितलं. त्या मुलांना जी काय आपल्याला शक्य आहे ती मदत केली. काही मुलांनी ते पुढे कंटिन्यू केलं. असं सगळं झालं. पुन्हा काही महिने गेले. तेव्हा गुरुजी सरांनी विचारलं की आपण पहिल्या सिनेमाला गेलो होतो तो आठवत आहे का तुम्हाला? मुलं म्हणाली नाही. सिनेमाचं नावसुद्धा आठवत नाही. तेव्हा आनंद मिळाला बरं का, तेव्हा सिनेमा अतिशय एन्जॉय केला होता, तेव्हा आनंद मिळाला. आणि मग तुम्हाला ते अनाथालयात गेलो होतो ते आठवत आहे का? हो, ते अगदी पूर्णपणाने आठवतं की ती मुलं कशी होती, त्यांचे काय प्रॉब्लेम्स होते आणि त्यांचे ते सोडवताना आम्हाला किती समाधान मिळालं. खरंच आहे, जेव्हा तुम्ही दुसऱ्यासाठी काही करता ना, ते समाधान आहे, ते टिकणारं समाधान आहे, ते अक्षय समाधान आहे. स्वतःपुरतं मी सिनेमा पाहिला, मी काहीतरी आईस्क्रीम खाल्लं, ते समाधान फार क्षणभंगूर आहे, ते टिकतच नाही. म्हणून सात्विक सुख काय आहे ते हेच आहे. यत्तत् अग्रे विषमिव परिणामे अमृतोपमं तत्सुखम सात्विकं प्रोक्तम. कसं आहे ते? आत्मबुद्धी प्रसादजम. अशी आत्मबुद्धी वाढवणारं, प्रसन्न करणारं असं ते सुख आहे, असंही त्याला म्हटलेलं आहे. किती या सुखाबद्दलसुद्धा बोलू तितकं खरंच कमी आहे. आम्ही दुःखी कशामुळे होतो? आमच्या आयुष्यात तर खूप दुःख आहे. तुकाराम महाराजांनी तर सांगूनच ठेवले, सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. कुठेतरी एवढंसं कणभर आम्हाला सुख मिळतं, बाकी सगळं दुःखानेच भरलेलं आयुष्य आहे. अहो, पण हे तुम्हीच निर्माण केलं आहे.
तुम्ही म्हणाल हे शक्य तरी आहे का, आम्ही काय आपणहून दुःख निर्माण करतो का? पण आहे ना, आपण खरंच आपणच दुःख निर्माण करतो. दुःख कशातनं येतं, दुःख कशातून निर्माण होतं? तर अपेक्षाभंगातून. आणि आम्ही आमच्या अपेक्षा वाढवून ठेवल्या आणि त्या पूर्ण झाल्याने की आम्हाला दुःख वाटतं. पण अपेक्षाच कमी ठेवल्या. अनपेक्ष शुचिर दक्ष उदासीनो गतव्यथा. अपेक्षाच कमी ठेवल्या, किंवा अपेक्षा जाऊ दे, हा शब्द तरी मोठा आहे. आम्हाला सारखं काहीतरी हवं असतं आणि काहीतरी नको असतं. हे हवं आणि हे नको. आत्ता उन्हाळ्याचे दिवस आहेत, त्यामुळे मला आत्ता गार हवा मस्त वाटते. AC चं वारं मला अगदी छान वाटते आणि त्या उन्हाचा कडाका नको वाटतं. पण थंडीत त्याच उन्हात जायला मी अगदी तळमळत असते की त्या उन्हात मला बरं वाटतं, तेव्हा ती गार झुळूक नको वाटते. हे हवं आणि हे नको या बंधनात सारखे आम्ही अडकलेले आहोत. आणि त्यामुळे काय होतं सांगू का? आता आपल्याला जुनी घड्याळं आठवत असतील. जुनी घड्याळं असायची, मोठाली घड्याळं असायची, टोल द्यायची ती एका ठराविक वेळाने. आणि त्याचा जो लंबक असतो ना, तो सारखा असा हलायचा. आणि एक गोष्ट अशी आहे की आपण शाळेतही शिकलेलो, ती आंदोलनं आहेत, ती हेलकावे जे आहेत ना, ते जेवढे मोठे असतील बघा, तो त्या लंबकाची दोरी जितकी लांब असतील तितका त्याला बसणारा झोका मोठा असतो. दोरी लांब असेल की तो झोका मोठा होतो. लहान लंबक असेल तर तो तिथल्या तिथेच फिरतो. तसंच आहे आपलं आयुष्य, तरी काय घड्याळाप्रमाणेच आहे. काय होतं की हवं नकोचं प्रमाण ही त्या लंबकाची लांबी समजावी. लंबकाची लांबी आहे, त्यामुळे जितकं ते हवं आणि नकोचं प्रमाण तुम्ही कमी कराल तितका तो हेलकावा कमी बसणार आहे. त्यामुळे ती लंबकाची दोरी आहे ती आत्ता लांब आहे, आत्ता आम्हाला सारखं हे हवं ते नको, हे हवं ते नको. ती आखूड करत नेली तर तो हेलकावा कमी बसणार आहे आणि त्याच्यातनं दुःखही कमीच वाटायला येणार आहे. मिळालं की नाही घर बसल्या सुख? कारण सुख हे ऑब्जेक्टिव्ह नाहीच आहे मुळी. सुख हे सब्जेक्टिव्ह आहे, बाहेरच्या वस्तूवर अवलंबून नाहीच आहे मुळी. सुख हे माझ्या मनाच्या अवस्थेवर अवलंबून आहे. मग मला सुख मिळवायचं आहे माझ्याच हातात आहे. मी दुसऱ्यांना कशाला, ही व्यक्ती माझ्याशी चांगली वागली तर मला बरं वाटेल, मला हे खायला मिळालं तर बरं वाटेल, अशी साडी, असा दागिना, अशी गाडी, असं फ्लॅट मिळाला नाही. हो नाही, मी इतकी आनंदी आहे की एक झोपडी असो. आमचे तुकडोजी महाराज नाही का सांगत, राजास जी महाली सौख्ये कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. त्या महालात राहूनसुद्धा दुःखी असणारे लोक आहेत आणि झोपडीतसुद्धा आनंदाने संसार करणारे लोक आहेत ना. त्यामुळे हे सब्जेक्टिव्ह सुख आहे, सात्विक सुख आहे, ते मनाच्या कंडिशनवर अवलंबून आहे. एवढंच आपण लक्षात घेऊया. आणि ही जी बहिर्मुखता आहे ना, बुद्धीची जी बहिर्मुखता आहे ती खरी कमी करून ती आत्म्याकडे वळवायची. बाहेरची इंद्रिय अंतर्मुख करायचेत आणि मग ही आत वळलेली बुद्धी निर्मल होण्यासाठी दक्षता घ्यायची, ॲलर्ट राहायचं आहे, प्रॉम्प्ट राहायचं आहे, धृती पाहिजे. म्हणजे बघा ना, आता आपण जे पाहिलं ते सगळं क्रमाने बघूया. ज्ञान आहे, कर्म आहे, कर्ता आहे, बुद्धी आहे, धृती आहे. हे सगळे जर का फॅक्टर्स आहेत, ते सगळे जर का सात्विक असतील तर मिळणार नाही का सात्विक सुख? मिळणारच. 100% तुम्हाला सात्विक सुख मिळणार आणि आत्म्याला प्रसन्नता मिळणार. बाहेर तुमचे कपडे कसे आहेत, तुमचं घर कसं आहे, तुमचं काय गाडी घोडा कसं, त्याच्यावर नाही. आत्मप्रकाश आहे ना, आत्मप्रसन्नता जे ती दिसतेच तुमच्या चेहऱ्यावरती. आणि असा जो संतुष्ट आहे तो सगळ्यात सुखी. कळलं मग आता आपल्याला? यत्तत् अग्रे विषमिव परिणामे अमृतोपमं तत्सुखं सात्विकं प्रोक्तम आत्मबुद्धिप्रसादजम. चला, ठरलं तर मग आता पुढचा श्लोक बघूया. राजसी सुख म्हणजे काय आहे? विषयेंद्रिय संयोगाद्यत्तदग्रे मृतोपमं परिणामे विषमिव तत्सुखम राजसं स्मृतम. आता शेवटचा चरण बघूया. तत्सुखम राजसं स्मृतम. त्या सुखाला राजस सुख असं म्हटलेलं आहे. कुठल्या सुखाला?
विषयेंद्रिय संयोगात यत् तत्. आता पुन्हा आलं यत् आणि तत्, जे आणि ते. यत् तत् अग्रे अमृतोपमम. आता मागच्या श्लोकाच्या अगदी उलट हा श्लोक आहे. मागे म्हटलं तर यत्तत् अग्रे विषमिव परिणामे अमृतोपमम, पण इथे म्हटलेलं आहे अग्रे अमृतोपमम. सुरुवातीला फारच मस्त वाटतं, फारच एकदम छान वाटतं, पण परिणामे विषमिव, एक्झॅक्टली उलट आहे की नाही. तिथे सुरुवात जराशी कष्टदायक क्लेशदायक होती, पण अंतिम फळं अमृतासारखं होतं. इथे उलट आहे. इथे सुरुवात अतिशय आनंददायी आहे, पण परिणाम मात्र विषासारखा आहे, दुःखदायक आहे परिणाम. मग काय पाहिजे तुम्हाला? परिणामी सुख पाहिजे का परिणामी दुःख पाहिजे? शेवटाकडेच आपण बघणार आहोत ना. शेवट चांगला व्हायला पाहिजे. शेवटचा दिस गोड व्हावा, किंवा जो जीता वही सिकंदर. तुम्ही मध्ये काय केलं त्याला काही अर्थ नाही. जो जिंकला, ज्याने ती सीमारेषा पार केली, तोच सिकंदर, तोच जिंकला. तसंच आहे. मग शेवटी सुख मिळणं, शेवटचा दिस गोड व्हावा, हे परिणामी सुख पाहिजे, परिणामी अमृत पाहिजे. असं पाहिजे असेल तर कुठलं सुख प्राप्त करायचं हेच बघतोय आपण. आता हा श्लोक बघूया. राजस सुख म्हणजे नेमकं काय बघा. आता विषयेंद्रिय संयोगात. संयोग, आता योग शब्द तर पुष्कळ वेळा पाहिला. युज धातू आहे. युज म्हणजे जोडणे, आणि संयोग म्हणजे काय म्हणतात ते सम्यक योग, व्यवस्थित जुळणं. काय काय जुळायचं आहे? विषय आणि इंद्रिय. विषय आणि इंद्रियांचा जेव्हा संयोग होतो, तेव्हा ती एकमेकांना भेटतात, तेव्हा काय होतं? यत्तत् अग्रे अमृतोपमम. तेव्हा काय आनंद आहे. वा वा, छान वाटतं ना. बघा, तर विषय आणि इंद्रिय यांच्या संयोगातून मिळणाऱ्या सुखासाठी अभ्यास नाही करावा लागत. याच्यासाठी अभ्यास नाही करावा लागत, ते आपोआपच मिळत जातं. असंच फिरायला चाललो होतो आणि छान सनसेट दिसला. इंद्रिय म्हणजे माझा डोळा आणि तो सूर्य, मावळणारा सूर्य, यांचा संयोग झाला, सुख वाटलं. असेच पक्ष्यांची किलबिलाट ऐकून आलं आणि मग कानानं सुख वाटलं. काहीतरी छान खायला मिळालं, रसनेला सुख वाटलं. मऊ छान स्पर्श, मऊ गादीवर झोपायला मिळालं, स्पर्श म्हणजे त्वचेला छान वाटलं. छान सुगंध आला, कसला तरी सोनचाफ्याचा असेल, रातराणीचा असेल, नाकाला छान वाटलं. पंच ज्ञानेंद्रिय आहेत आणि पंच विषय आहेत. माहिती आहे आपल्याला. श्रोत्र आहे, चक्षु आहे, स्पर्श म्हणजे त्वचा आहे, रसना आहे आणि घ्राण आहे. ही 5 ज्ञानेंद्रिय आणि त्याचे 5 विषय आहेत. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. हे 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 विषय यांचा संयोग झाला की सुख होतंच. सुख होतंच, निश्चितपणाने सुख होतं. पण हे सुख कसं आहे? परिणामे विषमिव. शेवटी त्याचा परिणाम, शेवटी त्याची परिणती दुःखामध्ये होते, पण सुरुवात मात्र आनंदाने होते, किंवा त्याच्याबद्दल आनंद वाटतो असंही म्हटलेलं आहे. आता बघा, ही जी पंचज्ञानेंद्रिय आहेत ना, ती कशी आहेत? आपल्याला 5 ज्ञानेंद्रिय दिलेली आहेत. माणूस हा सर्वश्रेष्ठ प्राणी आहे असं म्हणतात, की माणसाला थोडं झुकतं माप दिलेलं आहे. बाकीच्या सगळ्या प्राण्यांना पंचज्ञानेंद्रिय आहेत, पण एक ज्ञानेंद्रिय त्यांचं स्ट्रॉंग आहे बरं का. आता थोडंसं विवेक चूडामणीतल्या श्लोकाकडे बघणार आहोत. आचार्यांनी काय सांगून ठेवलं आहे? आचार्य म्हणतात विवेक चूडामणीमध्ये, शब्दादिभी पंचभिरेव पंच. शब्द आदी म्हणजे त्याच्यात बाकीचे 4 इन्क्लुडेड आहेत. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. शब्दादिभी पंचभिरेव पंच पंचत्वमापुं स्वगुणेन बद्धाः. पण हे जे प्राणी आहेत ना, ते स्वतःच्या गुणांनी ते बद्ध होतात. तो एक गुण फोकस केल्यामुळे ते बद्ध होतात. कोण बद्ध होतात? कुरंग, मातंग, पतंग, मीन, भृंग. सगळीकडे ग आलेलं आहे. कुरंग म्हणजे हत्ती, मातंग, कुरंग म्हणजे हरिण, कुरंग म्हणजे हरिण, मातंग म्हणजे हत्ती, पतंग म्हणजे त्या ज्योतीभोवती फिरणारा पतंग, मीन म्हणजे मासा, आणि भृंग म्हणजे भ्रमर, भुंगा. हे सगळे काय करतात? नरः पंचभिरे रंजितम किम. हे सगळे
पाच पाच आपल्या आपल्या त्या विषयांच्या मध्ये बद्ध होतात. कुरंग आहे, त्याला शब्दाचं वेड आहे, शब्दाची ओढ आहे. संगीताने हरणाला पकडता येतं, त्यामुळे पारधी लोक त्या संगीताचा आवाजाचा उपयोग करून हरणाला पकडतात. हत्तीला मातंग, हत्तीला कशाची ओढ आहे? स्पर्शाची ओढ आहे. हत्तीला स्पर्श अतिशय आवडतो. त्या गवताचा असेल, हत्तीणीचा असेल, पाण्यात त्या स्पर्शाच्या मोहाने तो हत्तीबद्ध होतो. पतंग, त्याला तेजाचं वेड आहे, ज्योतीचं वेड आहे, त्यामुळे तो त्याच्यावर झेप घालून स्वतः नष्ट होतो. मीन, माशाला कशाचं आवड आहे? रस म्हणजे पाण्याची, त्यामुळे मासा त्या पाण्यामध्ये अडकतो, गळाला लागतो. आणि भृंगाला गंधाची ओढ आहे. पंचभिरेव पंच, या पाच पाच विषयामुळे हे पाच प्राणी बंध होतात, असं त्याचं एक रूपकात्मक वर्णन केलेलं आहे आचार्यांनी विवेक चूडामणीमध्ये. पण माणसाला सुदैवानी म्हणा किंवा दुर्दैवानी म्हणा, हे पाचही विषय ओढत नेतात. अहो, ओढत हा शब्द तरी मी आत्ता साधा वापरला, फरफटत नेतात. एकदा ती चटक लागली ना, एकदा ती सवय लागली ते खाण्याची, त्या बघण्याची, त्या ऐकण्याची, की मग हे सगळे विषय त्याला अडकवून टाकतात, असंही म्हटलेलं आहे. कुरंग, मातंग, पतंग, मीन, भृंग, काय रचना केली अनुप्रासाची. असे हे विषयेंद्रिय संयोगात यत्तदग्रे मृतोपमं परिणामे विषमिव तत्सुखम राजसं स्मृतम. आता आणखीन बघूया. आता शब्दशः अर्थ कळला. राजस सुख कसं असतं? सुरुवातीला अतिशय गोड असतं. बघा, तुमचे तारुण्यातले दिवस आठवा. लग्नापूर्वी प्रत्येकजण आपल्या संसाराचं एक अतिशय मनोहर रमणीय चित्र रंगवत असतं. सगळं तसं होतं का? नाही होत तसं. सगळं तसंच होत नाही. ते चित्र रंगवताना जितकं सुख होतं तितकं ते विषय मिळाल्यानंतर होत नाही. विषय जोपर्यंत अप्राप्त असतात तोपर्यंत त्याचं सुख वाटत असतं, त्याच्याबद्दल ओढ वाटत असते. पण एकदा ती सुख मिळाल्यानंतर त्याचं काहीही वाटत नाही, उलट संसारातली दुःखच वाटायला येतात. म्हणजे हे चित्र कसं आहे? अग्रे अमृतोपमम आणि परिणामे विषमिव. शेवटी मग तो संसार मागे लागला, मग त्याच्यातलं रोजचं ओढाताण वगैरे सगळी जाणवायला लागते. हे भौतिक सुख अशीच देत आहोत, सगळी भौतिक सुख अशीच आहेत. किंवा स्वर्गसुखाचं आपण वर्णन ऐकताना किती छान वाटतं, पण प्रत्यक्ष तसं काही नसतं बरं का. आपल्याला वाटतं काय कल्पवृक्ष, काय अप्सरा, काय अमृत, काय देव, सगळं मस्त असेल ना स्वर्गात. तसं नसतं. परिणामे विषमिव आणि अग्रे अमृतोपमम असंच आहे. शेवटी कितीही सुख तुम्ही घेतलं, कुठल्याही विषयाची मर्यादा आहे, त्याला रिस्ट्रिक्शन्स आहेत. बेसनाचा लाडू मला खूप आवडतो. 1 मिळाला, वा वा वा. 2 मिळाले, आणखीनच छान. 3 मिळाले, 4 मिळाले, 10 मिळाले, 25 लाडू खा असं म्हटलं. मी म्हणून नको बाबा, ते बघायला नको तो बेसनाचा लाडू. मग सुख लाडूत होतं ना, मग 25 लाडू खाऊन तुला का नाही सुख मिळालं? नाही हो, सुख लाडूत नव्हतं, सुख माझ्या त्या ओढीतमध्ये होतं. त्यामुळे नेहमीच 2 प्लेट कांदा भजी खाल्ली की दुःख होणारच आहे. काहीतरी शारीरिक म्हणा, कुठले तरी त्रास तुम्हाला नक्कीच होणार आहेत. त्यामुळे जे सुख खाताना किंवा कुठलाही उपभोग घेताना अतिशय गोड वाटलं, ते नंतर त्याचे परिणाम भोगावे लागतात, एवढं नक्कीच आहे. कुठल्याही विषय सेवनाच्या प्रारंभी वाटणारं सुख प्रथमतः जरी निरुपद्रवी वाटलं तरी शेवटी ते दुःखदायकच असतं. त्याला एक सुंदर उपमा दिली, विषकुंभम पयोमुखी. विषाचा घडा भरलेला आहे पण वरती वरती दूध आहे. मला वाटतं की वा वा, छान घडा भरून दूध प्यावं म्हणून मी तोंडाला लावते, आत विष आहे. विषकुंभम पयोमुखी असं त्याचं वर्णन केलेलं आहे. मग इंद्रिय कशासाठी आहेत? मग आम्हाला काही लोक विचारतात बरं का, मग हे दिलं आहे ना, एवढी सृष्टी ही आनंदासाठीच दिली आहे ना, मग आम्ही का नाही उपभोगायची? सगळी सुखं आमच्यासाठीच आहे. बरोबर आहे, सगळी सुखं तुमच्यासाठीच आहेत. तुमच्या इंद्रियांनासुद्धा ती भोगू देत, पण कशी? एवढाच तुम्ही संयम बाळगायचा आहे. मर्यादेत, सीमित प्रमाणात उपभोगली तर त्याचं सुख आहे. आनंद भोगण्या ही सारी सृष्टी, नको रे जीवा होऊ तू कष्टी. सगळी सुख घ्या
मर्यादित घ्या, सीमित घ्या. धर्म आणि मोक्षाच्या बंधनात राहून सगळी सुख घेतली तर त्याचा आनंद टिकणारा आहे, शाश्वत मिळू शकतो, चिरंतन आहे. म्हणजे इथे विषय सेवनाचा त्याग करायचा नाही बरं का, की सुगंध आला तरी नाक दाबून घ्यायचा आहे, रुमाल धरा, असं नाही म्हटलेलं. सुगंध आला तर घ्या ना, पण विषय सेवनाचा त्याग इथे सांगितला नाही, फक्त सीमित मर्यादित. त्याच्या मागे तुम्ही लागू नका. सहज झुळूक आली, सहज वास आला, सहज काही दृश्य दिसलं, जरूर बघा. त्याच्या ओढीने तळमळू नका किंवा त्याच्यासाठी कष्ट करू नका. सगळीकडे संयम सांगितलं आहे. आमचे वरदानंद भारतींनी तर फारच सुंदर ह्या श्लोकाबद्दल सांगताना म्हणतात ते, की विषय सेवन आहे ना, त्याच्यातसुद्धा तुम्हाला हायरार्की ठरवता आली पाहिजे, त्याच्यात प्रायोरिटी द्यायला पाहिजे, त्याच्यातला प्राधान्यक्रम तुम्हाला ठरवता आला पाहिजे. म्हणजे मग सगळा संयम जमेल. समजा एखादं कर्तबगार पुरुष आहे, संसार चालवायचा आहे, साधारण माफक असं इन्कम आहे, त्यांचा पगार माफक आहे. तर मग काय करायचं, सुरुवातीला पगार आल्यानंतर पहिल्यांदा खर्च कशामध्ये करायचा हे ठरवता आलं पाहिजे. तसंच हे आहे, आपल्या इंद्रियांनासुद्धा ठरवता आलं पाहिजे. म्हणजे बघा ना, पगार आल्यानंतर पहिल्यांदा दूध आहे, धान्य आहे, किराणा आहे, भाजीपाला ह्याला महत्त्व द्यायचं का पहिल्यांदाच सिनेमाला जायचं, सगळे पैसे संपवून टाकायचे. सिनेमा आहे, हॉटेलिंग आहे, शॉपिंग आहे, याच्यात नाही. पहिल्यांदा ह्या गोष्टी आहेत, नंतर मग कपडे शिवणं आहे, शाळेची फी आहे, मुलांचं शिक्षण आहे. हे सगळं करून मग उरलं तर मग थोडी चैन, थोडी फॅशन करायला हरकत नाही. पण पहिलेच सगळं ह्याच्यात उडवलं तर मग काय उरणार, आवश्यक गोष्टींना उरणारच नाही. म्हणजे असंही त्यांनी म्हटलेलं आहे की असा जो माणूस असतो, जो उधळ्या असतो, किंवा अशी काही व्यक्ती असतात, पहिले 10 दिवस त्यांचे गरम असतात, मधले 10 दिवस असतात ते नरम असतात, आणि पुढचे 10 दिवस असतात ते बेशरम असतात. आपल्याला असं नाही व्हायचं. आपल्याला तेच पैसे महिनाभर पुरतील असं प्लॅनिंग करायचे, उलट थोडे अडीअडचणीला उरतील असं. मग ह्या शरीराचं सुद्धा प्लॅनिंग करायला पाहिजे. त्यांना स्वैर सोडायचं नाही आहे. इंद्रिय सोकावलेलीच असतात, चला सिनेमाला, चला शॉपिंगला, चालले सगळे. नाही, माझं आत्ता प्रायोरिटी काय आहे, नाही, मला प्रवचनाला जायचं आहे, मला अभ्यास करायचा आहे. तुम्ही जा शॉपिंगला, मी नाही येणार, सिनेमाला मी नाही येणार, माझा जाऊ नका असं नाही आहे बरं का. तुम्ही सिनेमा बघा, शॉपिंग करा, काहीही करा, पण सगळं मर्यादित करा, सीमित करा, आणि पहिली प्रायोरिटी ठरवायची. हे सगळं केल्यानंतर परिणामे विषमीव नाही होणार. मग सगळ्याचा आनंद तुम्हाला अतिशय समाधानाने घेता येईल. त्यामुळे हा जो श्लोक आहे, आपल्यासारख्या मध्यमवर्गीय साधारण प्रापंचिक लोकांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. विषयेंद्रिय संयोगात यत्तदग्रे मृतोपमं परिणामी विषमिव तत्सुखम राजसं स्मृतम. त्या सुखाला राजस सुख असं म्हटलं आहे. आता तामस सुख आणखीन काय आहे बघूया. आता इथे असं म्हणलं, यत अग्रेच अनुबंधेच. यत अग्रे म्हणजे सुरुवातीला, आणि अनुबंधे म्हणजे शेवटी. परिणामे असा दोनदा शब्द आला होता ना, तोच इथे अनुबंधे असं म्हटलेलं. यदग्रे चानुबंधेच सुखम कसं मिळतं, मोहनमात्मनः निद्रालस्य प्रमादोत्थन तत्तामस उदाहृतम. त्या सुखाला तत्तामस उदाहृतम काय म्हटलेलं आहे, त्या सुखाला तामस सुख असं म्हणतात. आता हे सुख कसं आहे, जे आरंभी आणि परिणामी भुरळ पाडतं, मोहनम मोहित करतं, भुलवतं, जे नाही ते भासवतं, आकर्षक चित्र तुमच्या डोळ्यासमोर उभं करतं. त्यामुळे असं सुखकारक वाटतं. आणि ते जे सुख आहे ते निद्रा, आळस, अयोग्य वर्तन ह्यातून निर्माण होतं. त्याला तामस सुख असं म्हटलं आहे. कळला शब्दशः अर्थ. आता काय म्हणलेलं, सुखम मोहनम आत्मना. मोहामुळे सेवन, सुखाची धुंदी चढते स्वतः. बघा ना, ही व्यसनं जी आहेत ना, आता हे काय सांगितलं आहे, यत अग्रे आणि अनुबंधेच. अग्र म्हणजे सुरुवातीला, आणि शेवटी दोन्हीकडे काय आहे, नाशच आहे,
दोन्हीकडे दुःखच आहे. सात्विक सुखामध्ये सुरुवातीला थोडा कंटाळा, थोडं कष्ट वाटत होते आणि मग परिणामी अमृतोपम. राजसमध्ये उलटं होतं, सुरुवातीला आनंद, नंतर दुःख. इथे तर दोन्हीकडे दुःख. यत अग्रेच अनुबंधेच, सुरुवातही दुःखाने आणि शेवटही दुःखाने. नाहीतरी व्यसनं काय आहे, दारू काय, सिगरेट काय, किंवा इतर काही ड्रग्ज असतील, सुरुवात काही चांगली असते का? त्याची काही चव फार चांगली लागते का? नाही, सुरुवातही दुःखाचीच आहे आणि शेवट तर अति दुःखाचं आहे. यत अग्रेच अनुबंधेच, आणि सुख मिळाल्यासारखा भास होतो, सुखाचा तो आभास आहे, किंवा 2 पेग मारल्यावर काय मस्त किक आली, हा आभास आहे. हे खरं सुख नाही आहे. सिगरेट प्यायल्यानंतर जे मिळतं, तंबाखू आहे, ड्रग्ज आहेत, इतर काही अनेक गोष्टी आहेत, याच्यातून सुख मिळतं असं वाटतं. खरं मिळतं का? अहो नाही, खरं तर मिळतच नाही. सुखम कसं आहे, मोहनम, मोहित करतं, तुमचे बुद्धी भ्रष्ट करतं, भ्रांत करतं तुम्हाला. आत्मनः मोहनम, मोहित करतं. आणि मग त्याच्यातनं होतं काय, निद्रालस्य प्रमादोत्थन. आपण 14व्या अध्यायात सुद्धा हे 3 शब्दांची जोडी पाहिली होती. निद्रा आहे, आळस आहे आणि प्रमाद आहे. होतच ते, सारखी झोप येते, सारखा आळस भरलेला आहे, सारखे प्रमाद होतात, कुठलंच काम धड होत नाही. हरवतंय, फुटतंय, सांडतंय, काहीतरी गोष्टी घडतच असतात. या माणसांचं चित्त थाऱ्यावरच नसतं. त्यामुळे आणि ह्या मोहामुळे त्याचं सेवन करण्याची अधिकाधिक उर्मी येते, अधिकाधिक त्याची ओढ लागते. आणि तेव्हा काय होतं, आणखीन एक गोष्ट सांगते, की सुरुवातीला थोडं असेल पण त्या व्यसनाची मात्रा वाढत जाते. सुरुवातीला 1 पेग, 2 पेग, 1 बाटली असं वाढत जातं आणि त्यामुळे हे चुकीचं आहे. सुखम मोहनम आत्मनः, त्या सुखाची धुंदी चढते आणि तो माणूस त्या धुंदीत असतो, त्या नशेमध्ये, त्या तारेमध्ये असतो. आणि त्याच्यामुळे काय होतं, स्वतःचा तर नाश होतोच, कुटुंबाचाही नाश होतो. त्यामुळे वैयक्तिक पातळीवर जितकं ते भयानक आहे, तितकंच ते सामाजिक पातळीवर पण आहे. हे तामस सुखाकडे आपण वळायचं सुद्धा नाही. जे कोणी गीताभ्यास करत आहेत त्यांनी तामस सुखाकडे बिलकुल वळायचं नाही आहे. कारण तुम्हाला कळणार सुद्धा नाही, इतके तुम्ही त्या दुःखाच्या, त्या संकटाच्या, त्या अतृप्तीच्या गर्तेत खोल जात राहता. आणि अशा लोकांना कर्तव्याचं सुद्धा भान उरत नाही ना. कर्तव्य काय आहे याचंही भान उरत नाही. आणि ह्याचं भान न उरल्यामुळे कर्तव्य, अकर्तव्य, किंवा माझ्यावर या कुटुंबाच्या पालनपोषणाची जबाबदारी, ह्याचाही सगळा विसर पडतो. आणि जे करावंसं वाटतं तेच कर्तव्य आहे असं त्याला वाटायला लागतं. आणि तो त्याचं ग्लोरिफिकेशन किंवा उदात्तीकरण करतो, की हेच बरोबर आहे, मी करतोय ना, हेच बरोबर आहे, असं लोकांना पटवून द्यायला लागतो तो. असं जे आहे. आणि मग त्या दुराग्रह आणि हट्टामुळे कुणाचंही तो ऐकत नाही. परोक्तम नैव मन्यते, दुसऱ्यांचं ऐकतच नाही. प्रत्येक पदार्थ खरं म्हटलं ना तर ही, म्हणजे जसं मगाशी म्हटलं ना, सुख काही त्या बेसनाच्या लाडूमध्ये किंवा खाद्यपदार्थामध्ये किंवा त्या वस्त्रामध्ये नसतंच मुळी, ते मनाची अवस्था आहे. तसंच आणखीन एक पुढची गोष्ट सांगते, कदाचित तुम्हाला पटणार नाही, की ह्या ज्या गोष्टी आहेत ना त्या स्वतः वाईट नाही आहेत, स्वतः वाईट नाहीच आहे. म्हणजे दारू वाईट आहे, तंबाखू वाईट आहे, सिगरेट वाईट आहे वगैरे, बरोबर आहे, वाईट आहे. पण खरं म्हटलं तर काही गोष्टी असं म्हणतात की नागाचं विष, व्हेनम, म्हणजे त्याचं जे काढलं जातं ते औषधी आहे. त्याच्यावर संशोधन करून त्याच्यातनं अनेक दुर्मिळ अशी औषधंही बनवली जातात, किंवा बचनाग असं म्हणतात. या गोष्टी आहेत, या दुर्मिळ आहेत आणि त्या अल्पमात्रेत घेतल्या तर त्या चांगल्यासुद्धा असू शकतात, पण ते मर्यादा सांभाळता येत नाही, हेच त्याचं दुःख आहे. म्हणजे आता या जगामध्ये खरं म्हटलं ना तर कुठलीच गोष्ट वाईट नाही. आम्हाला गुलाब हवा पण काटे नकोत. पण काटे तरी वाईट आहेत का? काट्याचाही उपयोग होतो, तुमच्या कुंपणावर घालण्यासाठी काट्याचा उपयोग जरूर करा. पण तेच काटे जेव्हा तुम्ही तुमच्या अंथरुणावर घालता तेव्हा ते टोचणारच ना. त्या काट्यांना दोष देऊ नका. योजकस्तत्र दुर्लभ, कुठे तुम्ही घालताय त्याच्यावर त्याचा
काय म्हणतात उपयोग अवलंबून असतो. किंवा काही लोक व्यसनालाच मर्दपणा समजतात. एकदा स्वामी विवेकानंद परदेशात गेले होते, तेव्हा एका व्यक्तीने त्यांना विचारलं की तुमच्या देशात श्रेष्ठ पुरुष कोणाला मानलं जातं? श्रेष्ठ कोण तुमच्या दृष्टीने, तुमच्या संस्कृतीच्या दृष्टीने श्रेष्ठ कोण? तेव्हा स्वामीजी अतिशय अभिमानाने म्हणाले होते की जो परस्त्रीकडे आणि परधनाकडे आकर्षित होत नाही तोच श्रेष्ठ पुरुष. हो, म्हणजे नपुसकाला तुम्ही श्रेष्ठ मानता का? नामर्दपणाचं लक्षण आहे दुसऱ्या स्त्रीकडे न बघणं. ही जर ज्यांची धृती आहे, ही जर ज्यांची सुखाची व्याख्या आहे, त्या लोकांना आपण काय समजावून सांगणार? त्यामुळे व्यसन करणं हे मर्दपणाचं, पुरुषत्वाचं लक्षण आहे असं समजणारेही काही लोक आहेत. पण खरं सुख आहे का त्याच्यात? हे तामसी सुखाच्याही पलीकडे जातं आणि त्याच्यामुळे सर्व नाशच आहे. आपण पाहिलं होतं मागे. त्यामुळे या सगळ्याच्या पुढे नाशाकडे ही गडगडत जाणारी ही अधोगती आहे, घसरगुंडी आहे. ध्यायतो विषयान् पुंसः संगस्तेषुपजायते, संगात संजायते कामः, कामात क्रोधोऽभिजायते, क्रोधात भवति सम्मोहः, सम्मोहात् स्मृतिविभ्रमः, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यति. नाही ना जायचं. सुखाचे 3 प्रकार आपण समजून घेतले. आपल्याला कुठल्या सुखाची ओढ आहे हे आधी आपल्या मनाशी आपण क्लिअर करायचे. एकदा आत डोकावून बघायचे. बाहेर तर आपण पुष्कळ बघत असतो, एकदा आत डोकावून बघा. तुला ओढ कशाची? तुला पोचायचे कुठे? त्या सुखाची ओढ असायला पाहिजे आणि त्याच्यासाठी बाकीच्या सगळ्या गोष्टी बाजूला सारायच्यात, एलिमिनेट करत जायचे आणि त्या सुखाचा ध्यास घ्यायचा. त्या आत्मसुखाचा, आत्मप्रसन्नतेचा ध्यास घेतला की बाकी सगळी सुखं त्याच्यापुढे तुच्छ आहेत. हो, काय बटाटे वडेन, काय भजी आणि काय डोसा आणि काय चायनीज आणि मेक्सिकन आणि इटालियन, नको नको, हे काही नको. आज जो मला आनंद मिळतो आहे ना, तो काय परमानंद आहे. असं जर का असेल, आणि बाकीच्याचा आस्वाद घ्यायला हरकत नाही हां, पण सीमित, मर्यादित तेवढंच. पण एकदा ही गोडी लागली ना की मग बाकीचं सगळं त्याच्यापुढे फिकच वाटतं. तो रस येथे नाही. तो रस एकदा, त्या रसाची अनुभूती मिळाली ना की बाकीचे सगळे रस त्याच्यापुढे फिके पडतात. हा कुठला रस आहे? ब्रह्मानंद रस आहे. हा ब्रह्मानंद प्राप्त करण्याची आपल्या सगळ्यांना ओढ आहे आणि तो योगेश्वर बसला आहे ना, तो आपल्याला भरभरून द्यायला बसला आहे. फक्त आपण अतिशय अनन्य भावाने त्याला शरण जायचे आणि त्याला तीच प्रार्थना करायची की आम्हाला तुझ्यापर्यंत घेऊन चल. तुझं बोट धरून आम्ही हा प्रवास सुरू केला आहे. आता या अंतिम मुक्कामापर्यंत पोचवण्याची जबाबदारी तुझीच आहे, मी कुणीच नाही. रामच करताय, रामच करवित आहे. कृष्णच करता, कृष्ण करविता, कळेल गीता गाता गाता. त्यामुळे हळूहळू हे करायचे. अर्थात त्याच्यासाठी आपला स्वाध्यायही चालू ठेवायचा आहे. स्वाध्यायाने उमजावी मज माझ्यामधली गती. त्यामुळे शरीरवर्तो शास्त्राधारे, या सगळ्या शरीराचे भोग आहेत ते शरीराला भोगू देत, पण मी आत्मानंदामध्ये प्रसन्न राहणार आहे असं मी ठरवलं आहे आणि त्याच दृष्टीने वाटचाल करायची. तुमची आणि माझी वाटचाल ही सुफल संपूर्ण हो अशीच त्या योगेश्वराला प्रार्थना करू. आज जेवढे श्लोक झाले तेवढेच म्हणणार आहे आणि मग प्रार्थना म्हणून आपण समारोप करणार आहोत. सुखं त्विदानीं त्रिविधं शृणु मे भरतर्षभ, अभ्यासाद्रमते यत्र दुःखान्तञ्च निगच्छति, यत्तदग्रे विषमिव परिणामे मृतोपमं, तत्सुखं सात्विकं प्रोक्तमात्मबुद्धिप्रसादजं, विषयेन्द्रियसंयोगाद्यत्तदग्रे मृतोपमं, परिणामे विषमिव तत्सुखं सात्विकं स्मृतं, यदग्रे चानुबन्धे च सुखं मोहनमात्मनः, निद्रालस्य प्रमादोत्थं तत्तामसमुदाहृतं. प्रार्थना म्हणूया. ओम
शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनै योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैः ध्यायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः। भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय, गीता माता की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। शांताकारम ह्याच्यावरून आठवलं, मला काही लोकांनी सूचना केली की याचा अर्थ सांगायचा राहिला आहे. आपण पहिल्या प्रार्थना घेतल्या, तर मला वाटतं पुढच्या भागात, आता बरोबर आपण मध्यावर आलो आहे, तर पुढच्या भागामध्ये आधी आपण प्रार्थनेचा अर्थ बघू. ही शेवटची प्रार्थना आहे, 2 प्रार्थनेचा अर्थ बघू आणि मग पुढचे श्लोक घेऊया. म्हणजे मग सगळंच आपलं, आणि मग एकदा गीता महात्म्य पण आपण घेणार आहोत. आता इथेच थांबूया. श्रीकृष्णार्पणमस्तु.